महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार असा इशारा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर महायुतीतल्याच बच्चू कडूंनी दिलाय। पैसा आहे, सत्ता आहे म्हणून अतिरेक करू नका असा घरचा आहेर बच्चू कडूंनी महायुतीला दिलाय। तुमचा व्हिडिओ आला होता, पोलिसांच्या पाया पडता पायाला आता काय लोकशाही आहे, कसं आहे तुम्हाला सांगा, पोलीस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असेल पण परवानगी आमची सगळं आमच्याजवळ होतं आणि उद्याची सभा आहे ना आज आम्हाला परवानगी नाकारतं, हा अतिरेक आहे। म्हणजे असं म्हणतंय का असं मोगल काळात पण फार कमी होत होते। काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांना आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल निवडणुकांच्या निकालामध्ये। हा भोगेलच ते, एवढा अतिरेक व्हायला नको ना। पैसा आहे म्हणून, सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहे? परवानगी आमची होती, ते मैदान आमच्यासाठीच भेटलं होतं, म्हणजे आमचं घरच। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। झालं होतं ते क्षणापुरतं आणि आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे, कोण सहन करणार आहे? पण मग हा निकाल महाराष्ट्रापुरता तुम्हाला वाटतंय? तुम्ही जे म्हणतात की सत्तेचा दुरुपयोग ह्याचा परिणाम भोगावा लागेल, तो फक्त महाराष्ट्रात की देशभरात? देशभरातही भोगावं लागेल। ईडीमध्ये एकाच पक्षाचे माणसं का दिसतंय? बीजेपीचा एकही माणूस करप्शन नाही करत। आपण पाहतोय या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार असा इशारा बच्चू कडू यांनी महायुतीला दिलेला आहे। आणि याविषयी तर नेमकं बच्चू कडू नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पुन्हा एकदा ऐकूयात। बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? तुमचा व्हिडिओ आला होता, पोलिसांच्या पाया पडता पायाला आता काय लोकशाही आहे, कसं आहे तुम्हाला सांगा, पोलीस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असेल पण परवानगी आमची सगळं आमच्याजवळ होतं आणि उद्याची सभा आहे ना आज आम्हाला परवानगी नाकारतं, हा अतिरेक आहे। म्हणजे असं म्हणतंय का असं मोगल काळात पण फार कमी होत होते। काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांना आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल निवडणुकांच्या निकालामध्ये। हा भोगेलच ते, एवढा अतिरेक व्हायला नको ना। पैसा आहे म्हणून, सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहे? परवानगी आमची होती, ते मैदान आमच्यासाठीच भेटलं होतं, म्हणजे आमचं घरच झालं होतं ते क्षणापुरतं आणि आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे, कोण सहन करणार आहे? पण मग हा निकाल महाराष्ट्रापुरता तुम्हाला वाटतंय? तुम्ही जे म्हणतात की सत्तेचा दुरुपयोग ह्याचा परिणाम भोगावा लागेल, तो फक्त महाराष्ट्रात की देशभरात? देशभरातही भोगावं लागेल। ईडीमध्ये एकाच पक्षाचे माणसं का दिसतंय? बीजेपीचा एकही माणूस करप्शन नाही करत। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत केशव उपाध्याय। उपाध्यायजी, तुमचं झी24 तासमध्ये मनापासून स्वागत आहे। तुम्ही आता हा बाईट ऐकला असेल बच्चू कडू यांचा, पैसा आहे, सत्ता आहे म्हणून अतिरेक करू नका असा घरचा आहेर त्यांनी महायुतीला दिलेला आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिल्यांदा ते ज्या स्पेसिफिक घटनेबद्दल बोलत आहेत ते खरं म्हणजे त्या काळामध्ये निवडणूक आयोग, आता कुठलंही सरकार नसलं तर निवडणूक आयोग एकासाठी काम करत असतं आणि प्रशासन काम करत असतं। त्यामुळे ह्याचा विनाकारण भारतीय जनता पार्टीचे संबंध जोडणं हे बादरायणी संबंध जोडण्यासारखं आहे। मैदान कुणाला द्यायचं कुणाला नाही हे त्या ठिकाणचं प्रशासन ठरवत असतं। त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीवरती अन्याय करणारा आरोप आहे, त्यामुळे हा चुकीचा आहे। दुसरं त्यातलं असं आहे की प्रणाम भोगायचे आणि ईडीचीच का, असं आहे की त्या उलट आज देशभरातली जनता ज्या पद्धतीने ईडी कारवाई करते, भ्रष्टाचार करण्याच्या विरोधात कारवाई करते, त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने पैसे मिळत आहेत अन्य गोष्टी सापडत आहेत, ते सगळं बघता देशभरातली जनता आता मोदींचं स्वागत करते की मोदीजींनी सांगितलं होतं की यंत्रणा स्वतंत्रपणे काम करतील आणि त्यांचं ते काम करतील, त्यामुळे त्या यंत्रणा काम करतायत आणि त्यातनं जे समोर येत आहे ते धक्कादायकच ईडीच्या कारवाईमधून ज्या अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी आढळल्या त्यांचं स्वागत बच्चू कडू कसं करणार आहेत? त्यामुळे परिणाम नाही तर जनता देशभरामध्ये स्वागत करते आणि त्याचेच परिणाम आपल्याला 4 जूनला दिसेल। आता त्यांचा कॅन्डिडेट होता तो पराभूत होणार आहे 4 जूनला, त्यावेळी कारणं शोधायची आहेत। त्यामुळे ज्या लोकांनी उमेदवार उभे केलेत, मग त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा अन्य जे कोणी असतील, ते 4 जूनच्या पराभवाची कारणं शोधण्यासाठी आतापासून पार्श्वभूमी तयार करून ठेवत आहे, त्याचंच हे उदाहरण आहे।
उपाध्येजी, तुम्ही म्हणालात की बच्चू कडूंचा जो उमेदवार आहे तो पराभूत होणार आहे आणि ते आता त्या संदर्भात काहीतरी कारणं शोधतात. मात्र त्यांनी हा पूर्ण इशारा जो आहे तो महायुतीला दिलेला आहे, महायुतीच्या उमेदवारांना दिलेला आहे, नेत्यांना दिलेला आहे आणि हे ते स्पष्ट बोललेले आहेत. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांनी ते निवडणुकीत उभे होते, ते महायुतीत असले तरी त्यांनी वेगळा उमेदवार उभा केला होता. महायुतीचा धर्म जो असतो तो पाळला नव्हता. आता उमेदवार उभा करून त्यांनी महायुतीचा धर्म मोडलाय, पाळलेला नाही त्यांनी. ते अशा, त्यामुळे ते आता वेगळं भाषा, वेगळी अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडे काय करू शकता? त्यामुळे ते अशाच प्रकारची भाषा करणार, नवीन काहीच नाही. कारण शेवटी पराभवाची कारणं शोधायची असतात, ती आत्तापासून पार्श्वभूमी तयार करून ठेवायची असते, नंबर 1. आणि नंबर 2, जनता काय याचं स्वीकारते की नाही, चित्र काय दिसते ते 4 जूनला कळणारच आहे आपल्याला, ज्यावेळी भारतीय जनता पार्टी घवघवीत यश मिळेल. तर उपाध्येजी, एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे बच्चू कडू यांनी की ईडी ही कायम विरोधकांच्या मागेच का लागते? का भाजपचे उमेदवार जे आहेत किंवा नेते जे आहेत ते भ्रष्टाचार करत नाहीत का? मग त्यांच्या मागे ईडी का नाही लागत? तर याविषयी तुमचं काय स्पष्टीकरण असेल? मला असं वाटतं की ईडीच्या प्रवक्त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आणि बच्चू कडूंनी ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की ईडीची झाडी टाकते. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी याचं स्पष्टीकरण एकदा केलं होतं की ईडीच्या कारवायामध्ये ज्या ईडीने कारवाई केल्या त्यातल्या 3% राजकारणी लोकांमध्ये कारवाई केल्या. 1, आता त्या ज्या राजकारण्यांनी कारवाई केल्या त्या ठिकाणी अनेक गोष्टी चुकीच्या आढळल्या, सापडल्या. त्याचं समर्थन, त्याच्याबद्दल बच्चू कडूंना काय म्हणायचंय याचं उत्तर बच्चू कडून दिलं पाहिजे आधी. बरं, नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आपण त्यांच्याकडनं घेऊयाच. बच्चू कडू यांना हा प्रश्न नक्कीच झी24 तासकडनं विचारला जाईल. तुर्तास तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे किंवा जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे केशवजी, त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून धन्यवाद.